अरे काय कसा आहेस तू समर्थ गोडबोले स्वर्गीय अतुल परचुरे निर्माता मुक्त आर्ट्स लिमिटेड आणि आमचा आदर आणि आपुलकीचं प्रतीक म्हणून मी विनंती करतो श्रीमान दामोदर नाईक यांना की त्यांनी मान्यवरांना स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन त्यांचा आदर करावा. जोरदार टाळ्या. असं मी तुम्हाला विनंती करतो की आम्हाला संबोधित करावे. सर्व प्रेक्षकांना मला आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आधी शुभेच्छा देतो. गोव्यात मराठी चित्रपट सृष्टीतील या महोत्सवाला आज आणि उद्या आजपासून सुरुवात होत आहे आणि त्यामध्ये सगळे मराठी कलाकार त्यानिमित्त इथं गोव्यात येत आहेत. एक चांगली आणि जमेची बाजू आहे, कारण गोवा हा टुरिस्टिक डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो. गोव्यात आम्ही कोकणी बोलतो, पण आम्ही मराठी वृत्तपत्रे नंतर शाळा आणि बाकीच्या सगळ्या माध्यमातून मराठी त्याकडे आपला जास्त कल असतो. हे सांगताना अतिशय आनंद होतोय की मी आता दोन शब्द इतक्यासाठी बोलतोय की मी भाजपचा प्रदेश अध्यक्ष म्हणून नव्हे, काय केलं पॉलिटिशियन म्हणून नव्हे, तर एक कलाकार म्हणून. कारण मी सिनेमा काढण्याचा धाडस पण केलेला आहे आणि एकदा नव्हे दोनदा. अरे वा. आणि मुद्दाम उल्लेख करतोय की मग आम्ही सिनेमा काढल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट आधी पाहतो तर नंतर इकॉनॉमिक्स टोटल काय येते ते, म्हणजे प्रोड्युसरचं नातं ते असतं. खाली जो कोणी प्रोड्युसर असतो त्याने एक तर चांगला सिनेमा काढल्यानंतर ते आर्थिक बाजू चांगली असते तर तो दुसरा काढायला जातो. मी अजूनपासून तिसरा काढायच्या भांगडीत पडलेलो. त्यानंतर मध्ये गुणाजीमध्ये उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे बरोबर एक पूर्ण आपण चित्रपट केलाय आणि ते काम पण केलंय. तो कलाकार या नात्याने मला इतकं सांगायचं आहे की ही चित्रपट सृष्टीतील गोव्यात मराठी जिवंत ठेवण्याचं काम जे कोणी केलंय ते म्हणजे विन्सन मॉल्चे शेट्टी बंधुराणी. आणि त्यामध्ये त्याने ते धाडस दाखवलंय की चित्रपट महोत्सव भरताना गोव्यात एक वेगळं मराठीचं वातावरण तयार करण्याचं, आणि त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. आम्ही लहानपणापासून अजिंक्य देव यांना बघत आलेलो आहे आणि तेव्हा आम्ही मराठीतला अमिताभ बच्चन असंच म्हणायचो आणि मी त्या अमिताभ बच्चनला भेटलोय. हा अमिताभ बच्चनला भेटलो नव्हतो, ती पण आज पूर्ण झाली. आणि त्या सर्वांना सचिदेवजी आणि बाकीचे तुमचे म्हणजे प्रोड्युसर लोकेश गुप्ते डायरेक्टर सगळ्यांना शुभेच्छा देतो आजच्या प्रीमियरच्या निमित्ताने. आणि श्रीकडे प्रार्थना करतोय की चित्रपटाला
यश येऊ दे. आणि सगळ्यात मोठं की लोकांची वाहवा, लोकांचं सर्टिफिकेट हे सगळ्यात मोठं असतं की माउथ पब्लिसिटी. आणि यानंतर चित्रपट सृष्टीत आणि पण चित्रपट काढण्याचं धाडस सर्वांना येऊ दे इतकंच म्हणतोय. आणि मला इथं हे संधी दिल्याबद्दल मी शेटे बंधूचे पण आभार मानतोय. आणि तुम्हा सर्वांचे ना, आता कोण ऐकत ना, कोण ऐकत नाही तरी पण आपलं ऐकलं म्हणून धन्यवाद. चित्रपटाबद्दल बोलायला मी नाही आलेलो कारण तुम्ही चित्रपट बघणारच आहात. पण आता साहेब जसं म्हणाले की कोकणी गोव्यात बोलतात पण तरी सुद्धा रोख सगळा मराठीकडे असतो आणि शाळेतून म्हणा किंवा चित्रपटही बघितले जातात आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे आदर आहे आणि प्रेम आहे. आणि हे म्हटल्यानंतर मी असंही म्हणेन की म्हाकाही कोंकणी उलोवंक येता आणि म्हाका कोंकणी उलोवंक आवडता सुद्धा कारण माझी आई कोंकणी आसली. ती शिर्शीची नॉट शिर्शी सॉरी कारवारची. सो माय कोंकणी इज लिटल डिफरंट फ्रॉम युअर कोंकणी पण येस आय लव्ह कोंकणी. आणि आज हा प्लॅटफॉर्म जो शेट्टे साहेबांनी तयार केलेला आहे आय व्हिजिटेड इट कपल ऑफ टाइम्स. पण आता यावेळेला माझे 3 चित्रपट इथे आहेत. हा आहे, अजून एक असामी अशीमे आहे आणि उद्या घरात गणपती सुद्धा आहे. तर आय एम व्हेरी हॅपी कारण असा कोणीतरी प्रयास केला पाहिजे आणि सातत्याने 14 वर्ष ते करतायत विच इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट थिंग. सो आय रिअली थँक हिम फॉर डुईंग दिस फॉर द इंडस्ट्री. आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या तर्फे मी म्हणेन की शेट्टे साहेबांसारखी लोक अजून आली पाहिजेत. आणि ऑडियन्स म्हणून तुम्ही आज खूप छान दिसताय सगळे इथे. अजून सीट भरल्या असतात अजून जास्त आनंद झाला असता. पण बघा मराठी चित्रपट खरोखर एका वेगळ्या पद्धतीचा हा चित्रपट आम्ही केलेला आहे. इट्स अ लव्ह स्टोरी. इन्सिडेंटली माझे दोन्हीही लव्ह स्टोरीज आहेत एका वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आणि दोन्हीही लंडनमध्ये शूट झालेले आहेत. खूप छान पद्धतीने शूट झालेले आहेत. सो तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार आणि थँक्यू व्हेरी मच. आय होप यू ऑल एन्जॉय द फिल्म अँड लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू ॲज यू लाईक इट कारण मी बाहेर थांबलेला असेल. थँक्यू सो मच. नमस्कार. जास्त वेळ न घेता सिंपल ब्यूटीफुल स्टोरी ऑनेस्टी इज द आंसर. मतलब जो चीज़ मन को भा जाए लगे कि हाँ ये सच्चा हो सकता है वो मैं कर लेती हूँ. तुमच्या मागे आहेत तुमचे आई वडील आणि असं असताना तुम्ही एका प्रेसमध्ये एकदा सांगितलं होतं की मी आजही माझ्या प्रोफेशनमध्ये काम डिस्कस करायला मागे पुढे बघत नाही. तर आजच्या या म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला पूर्ण अधिकार आहे संदेश देण्याचा. तर यंग जनरेशनला तुमच्या या चिकाटीचा तुमच्या मेहनतीचा ह्याचा काय ॲडवाईस आहे? ॲडवाईस ज्यांनी खरा दिला आणि ज्यांचा ॲडवाईस घेऊन मी इथे उभं राहिलो ते माझे आई वडील आज नाही आहेत. परंतु मी आज असं म्हणेन की माझ्या बाबांनी मला एवढंच शिकवलं की आणि आईनीस ऑफकोर्स की यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. त्याच्यानंतर मी आता माझे 140 चित्रपट झाले पण अजूनही लोक मला सर्जा किंवा माहेरची साडी या 2 चित्रपटांनी ओळखतात. याचा अर्थ असा नव्हे की मी जे बाकी 138 चित्रपट केले ते वाया गेले. त्या चित्रपटांनी मला शिकवलं. मला जास्त प्रगल्भ एक चांगला कलाकार बनवण्यामध्ये त्यांचा हात आहे. आज या वयात मी आज इथे उभा या वयात म्हणजे फार असं नाहीये पण तरी सुद्धा जे काही आहे ते आहे. सो आफ्टर 40 years इन दिस इंडस्ट्री आय फील की द यूथ हॅव टू. आताचा यूथ आहे ना थोडासा चलबिचल असतो आणि बेचैन असतो. ही सगळं लवकर मिळालं पाहिजे. तर त्यांना मी एवढंच म्हणेन की प्रत्येक गोष्ट जसा एक गुलाब तुम्ही पाणी घातल्यानंतर त्याला जितका दिवस लागणार तेवढेच लागणार आहेत टू बिकम अ प्रॉपर रोज. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची एक डिरेक्शन ऑफ ग्रोथ इज डिसाइडेड. So do not feel dejected, do not feel depressed. Keep going with the best intent and the best thing that you can give to your art. And that will take you to the top. If not top, at least it will take you to a level where you will be satisfied as an actor, human being, director, writer, cameraman, whatever you are. So keep going. I will only say that. This industry is fantastic. So please, for all the youth, I will say, come, join us. More the merrier. It is very, very good. So, आणि जर इथे सगळे पेरेंट्स दिसतात मला त्यांना येऊ दे आमच्या इंडस्ट्रीमध्ये. We love to have them. Thank you. या चित्रपटाचे निर्माते श्री सचिन नहार आपल्यासोबत आहेत. दामू नाईक यांना विनंती करते की स्मृती
तुम्ही काही सांगू शकाल काय आहे हा चित्रपट आणि याच्या प्रोसेसबद्दल? तर मोर दॅन 75% थिएटर भरलेलं असल्यामुळे खूप आनंद होतोय. तेव्हा या प्रतिसादाबद्दल मी तुमचा सगळ्यांचा खूप आभारी आहे. आणि आमचे सचिन नाहरजी हे नौके प्रोड्युसर आहेत. त्यांनी बरेच चित्रपट बनवले आहेत, परंतु अजून रिलीज आता आमचा हा पहिला प्रेमियर आहे. आणि ते या चित्रपटसृष्टीमध्ये उतरलेले आहेत मोठ्या जोशाने. आणि माझी खात्री आहे की जर असंच प्रेम आम्हाला सगळीकडे मिळालं तर ते बरीच पिक्चर्स करतील आणि खूप चांगली चांगली निर्माती इथे निर्माण करतील इथे, आमची खात्री आहे. अशी मी हे टायटल जसं सजेस्ट करतं तसं हा चित्रपट एक तो आणि एक ती तिच्याबद्दलचा आहे. म्हणजे आपल्यात बसलेल्या सगळ्यांच्याच मनातला तो चित्रपट असा आहे. इथे बसलेला तो आणि ती दोन्ही डिफरंट पर्सनॅलिटीज असतात. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा आयदर इट इज अ ब्लेंड ऑफ लव्ह किंवा देर इज फ्रिक्शन किंवा देर इज बोथ. या चित्रपटामध्ये आम्ही दोन इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल्स दाखवलेले आहेत ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने कार केलंय. आणि एका जंक्शनला त्या दोघं एकत्र येतात आणि नंतर काय घडतं, त्यांचा जो प्रवास आहे तो सुरळीत होतो का नाही याच्यावरची ही कथा आहे. खूप छान पद्धतीने अमोल शेटगे यांनी दिग्दर्शन केलंय. आणि हा चित्रपट निर्माण करण्यामध्ये सुरेश पै माझे मित्रही इन्व्हॉल्ड आहेत. सुरेश आय आस्क हिम टू कम हिअर, सो ही इज ऑल्सो बीन अ पार्ट. आणि माधव देवचक्के इथे आहे, यशश्री मसूरकर इथे आहेत, तेजश्री प्रधान माझ्या ऑपोजिट आहे परंतु तिला येता नाही आलं. सो आय फील दॅट इट्स अ कम्प्लीट पॅकेज एंटरटेनमेंट. गाणी खूप सुरेख आहेत, मी बोलून नाही, तुम्ही ऐकूनच ठरवा. खरंच खूप सुंदर गाणी आहेत. मराठीमध्ये आज गाणी म्हणजे सगळीकडे गाणी जरा हल्ली वर खाली चालली आहेत, पण या चित्रपटातली गाणी खरोखरच खूप सुंदर, तुम्ही गुणगुणत बाहेर पडाली हे मी सांगतो तुम्हाला. सो ओव्हरऑल इट्स अ फॅन्टॅस्टिक फिल्म. मी जास्त बोलणं योग्य नाही, माझा चित्रपट आहे आणि माझे 3 चित्रपट प्रीमियर झाले. माझे प्रीमियर रादर एक आता तिकडे चालू आहे अमायरा, दुसरा उद्या घरात गणपती आणि हा याचं प्रीमियर. सो आय एम रिअली ब्लेस्ड. थँक्यू साहेब, थँक्यू संजय. And it's always a great occasion to be here for this festival. I always look forward to it. Thank you so much.